मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का वसंत पंचमी काय असतं? वसंत पंचमी म्हणजे निसर्गाचं आनंदाचं प्रगटीकरण. अरे बापरे, म्हणजे काय? ते समजण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. फार फार वर्षांपूर्वी जेव्हा ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली, त्यानंतर त्यांनी विचार केला, एवढी सुंदर सृष्टी मी बनवली आहे, पण मला समाधान का मिळत नाही आहे? मग त्यांनी विष्णू भगवानांना बोलवलं. तुम्हाला माहितीच आहे, विष्णू भगवानकडे सगळ्या प्रकारचं सोल्युशन आहे. सो विष्णू भगवानांनी सांगितलं की अरे ब्रह्मा, तुझ्या या सृष्टीमध्ये आनंद बाहेर पडण्यासाठी काही माध्यमच नाही आहे. म्हणजे एखाद्याला आनंद होत असेल तर तो प्रगट कसा करणार? तो हसेल, बोलेल, ओरडेल, नाचेल, काहीतरी करेल. तो तुझी सृष्टी सगळं आपापलं काम करते, पण तिला होणारा आनंद ती बाहेर टाकायला तिला तू काही माध्यमच नाही दिलंयस. मग ते काय असू शकतं? त्यावर विष्णुदेवांनी सांगितलं की तू ह्या सृष्टीमध्ये नादाची निर्मिती कर, म्हणजे ब्रह्मनाद. त्यावरती ब्रह्मदेवांनी सरस्वती देवींना आवाहन केलं की कृपा करून असा नाद, असे स्वर, असा आवाज निर्माण करा की जो कोणते ऐकेल त्याला त्यातनं आनंद मिळेल. ज्याला आनंद प्रस्तुत करायचा असेल तो त्या आवाजाचा वापर करेल. आणि सरस्वती देवींनी सप्तस्वरांची निर्मिती केली. त्याचबरोबर आपले हे जे वातावरण आहे, जसं पक्ष्यांचा किलबिलाट आहे, झाडांचा सळसळ वाजणं आहे, पाण्याचं वाहनं आहे, त्याचा होणारा खळखळाट आहे, पक्ष्यांची किलबिल आहे, किंवा कोकिळेचं कुहू कुहू आहे, हे सगळे आवाज कुठनं आले, ह्याची रचना कुठनं केली, आणि ते ऐकल्यावरती आपल्याला आनंद का होतो ह्याचा कधी विचार केला आहे? ते ऐकताना आपल्याला असं का वाटतं की निसर्ग खुश आहे किंवा ते प्राणी पक्षी खुश आहेत? आपल्याला असं का नाही वाटत की ते रडत आहेत? कारण खरोखर ते आनंदातच असतात. सो अशा प्रकारे तुमचा आनंद तुम्हाला बाहेर काढायचा असेल, लोकांपर्यंत पोचावा असं वाटत असेल, तर तुम्हाला स्पीक आऊट करावं लागेल. त्यासाठी तुम्ही गाऊ शकता, नाचू शकता, बागडू शकता, उड्या मारू शकता, खेळू शकता. इतर अनेक कलागुणांमध्ये तुमच्या आतमधली जी आनंदाची भडास आहे ना, ती बाहेर काढू शकता. त्यासाठी तुम्हाला योग्य प्लेस सांगते, ती म्हणजे तन्मन आयुर्वेद. तुम्ही पाहू शकता, मी इथे फिरतेय. पहा, इथे किती सुंदर वातावरण आहे. रात्र असून सुद्धा निसर्ग कसा बोलतोय आपल्याशी. दिवसात हे फारच सुंदर दिसतं. सो मी तुम्हाला त्या सगळ्याविषयी इन्फॉर्मेशन अजून नक्कीच देईन. सध्या तरी मी तुम्हाला इन्व्हिटेशन देत आहे की उद्या वसंत पंचमी आहे. आम्ही सगळे इथे नाचणार आहोत, गाणार आहोत, मज्जा करणार आहोत. तुमच्यापैकी कोणाला तसं काय करायचं असेल तर तुम्ही इथे जरूर या. आपण सगळे मजा करूया. तुम्हाला गाता येतंय, नाचता येतंय, किंवा काहीच करता येत नाहीये, बघता तर येतंय. सो कम ऑन, जॉईन अस टुमॉरो बाय 11 AM to 1 PM. थँक्यू.